सावलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलास तू? तुला काय वाटलं मी सोडेन तुला? हा, पुण्यातनं पळून आलास इकडे, पोलिसांच्या ताब्यात देईन असं वाटलं काय मी तुला? तुम्ही तसं करू शकत नाही, कारण तुमची 1760 लपडी मला माहिती आहेत. लक्षात आहे ना राजकुमार साहेब? गोंधुडा सदाशिव, कशाला विसरीन तुला? सगळं तर तुला माहितीये. ₹1,00,000 कधी देणार ते सांग. ते तुम्ही मोठं काम देणार होतात म्हणलं होतात ना फोनवर, ते झालं की देऊन टाकतो साहेब. मोठ्या कामामधनं वलते करायचे. ओले मध्ये आले टोपी. तुला तर सगळं माहितीये. आपली 1760 लबडी सदू कडक दिसते. कामासाठीच तर तुला बोलवलेलं ना मी. हे लोकांना सापडणार नाही, पण नागडा जरी धावलास ना तरी मी शोधून काढीन. कळलं काय? माझं काम करणार की नाही तेवढं सांग. नाही जमणार साहेब. मी अंडरग्राऊंड आहे ना, बारीक नजर आहे माझ्यावर. मी कुठे दिसलो ना तर पोलीस उचलून नेते. नाही जमणार साहेब, नाही जमणार. निगेटिव्ह निगेटिव्ह इज नॉट गुड फॉर हेल्थ. बसा खाली, बसा खाली, बसा. वाह, काय मस्त दिवस गेला ना आजचा. डार्लिंग, तुला खरं सांगू का, सुरुवातीला ना मला थोडं टेन्शन आलं होतं, पण तू तर कमालच केलीस ग. खरंच यार, मानलं तर पाहिजे तुला. म्हणजे आजचं रीडिंग तू खूप कमाल केलंस. मस्त वाचलंस तू. आणि मला खरं सांग, तुला पण भारी वाटलं ना रीडिंग झाल्यावर? हो मॅडम. काय, मी काहीतरी विचारतोय तुला. आणि प्लीज तू ना शांत बसू नकोस. मला कस तरी होतं. बोलत राहा, बोलत राहा. काय झालंय? कुठे काय? काहीच नाही. हे बघ, खोटं नाही बोलायचं माझ्याशी. काहीतरी झालंय हे कळलंय मला. काय झालंय? कसला विचार करतेस तू एवढा? अरे काही नाही. मी ना खूप विचार केला सगळ्या गोष्टींचा, आणि मला असं कुठेतरी वाटतंय की घरातल्यांना माझा निर्णय फार पटलेला दिसत नाहीये. कसला निर्णय? अच्छा, ओके. गाणं सोडण्याचा का? हो, आणि सोहम तुला पण तितका आवडलेला दिसत नाहीये. हे बघ डार्लिंग, मी तुझ्याशी खोटं नाही बोलणार. मला तुझा हा निर्णय इतका आवडला नाही. अगं, पण मी ती गोष्ट ऍक्सेप्ट केली, कारण मला तुझे स्वप्न पण खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि डार्लिंग, जसा मी तुझ्या पाठीशी आहे ना, तसे घरातलेही सगळे तुझ्या पाठीशीच आहेत. अगं, तुला आठवत आहे ना मॉम त्या दिवशी काय म्हणाली ते? मग का विचार करतेस तू एवढा? हे बघ, स्ट्रेस नको घेऊस. काही नाही आहे, सगळं सॉर्टेड आहे. पण मला सांग, अचानक हा विचार कसा आला तुझ्या मनात? अचानक असं नाही, पण मला असं वाटतंय ना की मी गाणं आणि अभिनय दोन्ही हँडल करू शकते. अगं, पण तूच म्हणाली होतीस ना की तुला गाणं गायचं नाहीये ते. हा, नव्हतंच गायचं गाणं मला, पण बरोबर नाही वाटत आहे मला की घरच्यांना सगळ्यांना दुखावून स्वतः आनंदी राहण्यात काय पॉइंट आहे. त्यापेक्षा मी गाणं परत सुरू करते, आणि कोणाला वाईट पण वाटणार नाही, आणि मला गाणं पण गायला मिळेल, अभिनय सुद्धा करायला मिळेल. या दोन्ही गोष्टींचा आनंद मिळेल. तुला खरंच असं वाटतंय? कमाल. म्हणजे खरं सांगू का तुला डार्लिंग, मला काय बोलू आणि काय नको असं होतं. मला ना तुझा आधीचा निर्णय एवढा पटला नव्हता, आणि मी ते तुला सांगितलं. पण मला हा निर्णय तुझा खूप आवडलाय. खूप खुश आहे मी. म्हणजे जस्ट इमॅजिन, माझी बायको गायिका आणि अभिनेत्री या दोन्ही रूपात सगळ्यांना दिसणार. ह्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते माझ्यासाठी? काहीच नाही. डार्लिंग, आय एम सो प्राऊड ऑफ यू. अरे पण तू अंडरग्राऊंड चांगलं आहे ना आपल्यासाठी.
अहो अंडरग्राऊंड आहे साहेब, कसं जमणार? म्हणून म्हटलं चांगलं आहे ना अंडरग्राऊंड आहेस तू. नाही जमणार साहेब. वॉरंट काढले, एन्काउंटर करतील, सगळं माहिती रे. पण जे काम आहे ना ते अंडरग्राऊंड राहूनच करायचे सध्या. म्हणून म्हटलं कर की आपलं काम. साहेब पोलिसांची लय करडी नजर आहे. कुठं जरी दिसलो तरी पोलीस ठोकतील, मला घेऊन जातील. डायरेक्ट इश्यू. होय साहेब. घे बाबा, जाऊ दे. इथून तू आपल्या दोघांचा एक सेल्फी काढतो. सर्कल मध्ये विचारतील ना ठोकण्याच्या आधी सदा कोणाला भेटलेला का तर सांगेन ना मला भेटलेला. घे घे घे, स्माइल कर, स्माइल करा, स्माइल. 5 लाखाचं काम होतं. जाऊ दे, नाही जमणार तुला. कमाल आलाय रे फोटो. 5 लाख? पण काय आहे ना, त्यासाठी तुला भेटावं लागेल त्या माणसाला ज्याचं काम आहे. नाव गाव फळ फुल मी सांगणार. मी तयार आहे साहेब. हा, हो जमू नक्की. नक्की साहेब. पण साहेब आता जायला लागेल. जास्त वेळ एका ठिकाणी नाही थांबू शकणार मी. जा जा जा. काय की मी लाईन सोडली आहे म्हणून आज तुला जिवंत सोडतो. माझ्या फॅमिलीच्या आजूबाजूला जरी दिसलाच ना तरी पोलीस आयुष्यभर तुला शोधत राहते. तुला तर माझी 1760 लफडी माहिती आहे. माफ करा साहेब. निघा निघा. तर नाही. कशी आहेस सावली? मी बरी आहे, बोला ना. बरं ऐक, तुला एक आनंदाची बातमी द्यायला फोन केलाय मी. कसली आनंदाची बातमी? आनंदाची बातमी अशी आहे की आपल्याला एक खूप मोठा कार्यक्रम मिळालाय. असा कार्यक्रम जो याआधी कधीच मिळाला नव्हता. तुला आता रियाजाला यायला सुरुवात करायची. अहो पण तारा मॅडम येणार नाही आहेत ना, मग मी एकटी येऊन काय करू? ती काय, तिचा बाप पण येईल. न येऊन सांगते कोणाला, यावंच लागेल तिला. मी विचारू का तारा मॅडम ना? काही गरज नाही, अजिबात विचारायचं नाही तिला. तुला सांगितलंय तेवढं कर ना. तू दुपारी ये रियाजाला. तारा तिची एकटी आहे. आणि हो, तिच्याशी याबद्दल आत्ता काहीच बोलू नकोस, कळलं? अहो पण असं का? जास्त प्रश्न विचारू नको ना सावली. जेवढं सांगितलंय तेवढं कर. उद्या दुपारी रियाजाला पोहोच. उद्यापासून आपल्याला आपला रियाज जोरात सुरू करायचा आहे, कळलं ना? विठुराया, मला वाटलं होतं सगळं संपलंय. पण तारा मॅडम गाण्यासाठी तयार कशा झाल्या?